शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत शासन निर्णय लवकरच जारी होईल. शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा होणार आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तालुकास्तरीय समित्यांचे पुनर्गठन, बियाणे तक्रार तपासणी अहवाल आठवड्यामध्ये देणे आता बंधनकारक ठरणार आहे. सोनम वांगचुक रुग्णालयामध्ये दाखल झालेले असून दिल्लीच्या नव्या पोलीस आयुक्तांचा निर्णय वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेला आहे. उडीद दरामध्ये महिनाभरात 20% उसळी, कमी उत्पादन, पुरवठ्यातील अडचणी, एल निनोची भीती व्यक्त होते. साध्या वेशामध्ये दिल्ली पोलीस आले आणि वांगचुक यांना उचलले. दिल्लीतील उपोषणस्थळी नाट्यमय घटना घडली. वांगचुक यांनी जबरदस्तीने दाखल केले रुग्णालयामध्ये. वैद्यकीय उपचार घेण्यास वांगचुक यांचा नकार. प्रकल्पग्रस्त कुटुंबामधील एकालाच मिळणार नोकरी, उच्च न्यायालयाचा निर्वाळा. शिरोड यांची याचिका फेटाळली. E20चा फटका, कार दुचाकी विक्रीमध्ये घसरण झालेली असून MH31 मध्ये जानेवारीच्या तुलनेत जूनमध्ये 66% घट झालेली आहे. नीटचा निकाल, फेरतपासणीसाठी पालकांची कोर्टामध्ये जाण्याची तयारी असून गुणांमधील फरकांमुळे चिंता व्यक्त होते. NTA कडून प्रतिसादाची प्रतीक्षा आहे. विद्यार्थ्यांच्या चिंतेमध्ये भर पडली. राज्यामधील 57,000 शिधापत्रिकांवरील धान्य झाले बंद. केंद्र शासनाची मिशन सुधार पडताळणी मोहीम. पुरवठा कार्यालयाकडून शिधापत्रिकांची आता पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे. रोंदळा परिसरातील पिके कोमजली असून दुबार पेरणीचे संकट गडद झालेले आहे. शेकडो हेक्टरवरील पेरणी उलटली. अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे. रोहनखेड परिसरामध्ये वन्य प्राण्यांचा उपद्रव बघायला मिळतोय. कपाशीचे कवडे पीक फस्त झालेले असून पिकांची नासधूस व नुकसान भरपाईची मागणी केली जाते. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 93% पेरण्या पूर्ण झालेल्या असून मात्र पीक विम्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली आहे. 9 दिवसांपासून पावसाची ओढ. गतवर्षीच्या अल्प भरपाईमुळे यंदा अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. एसटीमध्ये 13% भाडेवाढ लागू करण्यात आलेली असून पहिल्या टप्प्याचे किमान तिकीट 15 रुपये. प्रवाशांना लालपरीच्या दरवाढीचा आर्थिक फटका बसणार. HSRPचा काय फायदा, वाहनांवरती चोरट्यांचा डल्ला. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 1 लाखांवरती वाहनांना HSRP, चोरीच्या घटना कायम. सुरक्षेच्या दाव्यावरती प्रश्नचिन्ह. शेतकऱ्यांना नवा जुगार, ट्रॅक्टरला डवरे जोडून सोयाबीनची कोळपणी केली जाते. गावठाणा येथील शेतकऱ्यांचा अभिनव प्रयोग. अक्कलकोटमध्ये म्हाडाची 1000 घरांची मेगा योजना. घरकुलाचे स्वप्न आता साकारणार. 300 कोटींचा प्रस्ताव मंजुरीसाठी देण्यात आला. आतापर्यंत 750 अर्ज दाखल झालेले आहे. येवला तालुक्यामध्ये जलजीवनचे पाणी पोहोचले केवळ 26 गावांमध्ये. हर घर जलचा दावा फोल गेलेला आहे. हजारो नागरिक शुद्ध पाण्यापासून वंचित आहे. लालपरी आता सूर्याच्या ऊर्जेवरती. 13 आगारांमध्ये सोलर पॅनल बसवण्यात आले. पावसाळ्यात सुद्धा बॅकअप प्लॅन तयार राहणार. कोट्यावधी रुपयांचा खर्च वाचणार. निकृष्ट बियाण्यांवरून प्रहार संघटना आक्रमक झाली. बूस्टर कंपनी पेटवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आंदोलक ताब्यात घेण्यात आले. शेतकऱ्यांना भरपाई, नवीन बियाणे देण्याचे आश्वासन. व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची 5.5 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. पूर्णा ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. आडतदार बाप लेक फरार असून गुन्हा दाखल करण्यात आला. 12 दिवसांच्या दडीनंतर पावसाचा बूस्टर. वडवणी, शिरूर, धारूर, गेवराई, पाटोद्यामध्ये पिकांची चिंता कायम आहे. आष्टी परिसरामध्ये 99,000 पशुधनाला रोज हवा. 540 मेट्रिक टन चारा. पाऊस झाला तरच समस्या मिटेल. पावसाचे पुनरागमन झालेले असून तरीसुद्धा धाकधूक ही कायमच आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये जूनपासून आतापर्यंत केवळ 187.3 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. 3.14 लाख हेक्टरवरती झाली खरीपाची पेरणी. कर्ज काढून घरकुल बांधले पण अनुदानच मिळाले नाही. अनुदानासाठी झिजले उंबरटे. थकले शरीर तरीसुद्धा प्रशासनाला जाग नाही. पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही. शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचे संकट गडद झालेले आहे. वसमत परिसरामध्ये समाधानकारक पावसाची ही प्रतीक्षा अजून सुद्धा आहे. दुबार पेरणीमुळे आर्थिक भुर्दंड बसलेला असून शेतकरी हवालदिल झालेले आहे. हलक्या पावसाने दिली दुबार पेरणीला गती. 1.5 महिना उलटला तरीसुद्धा पाऊसच नाही. हिंगोली जिल्ह्यामध्ये हाताला काम कसे मिळणार, मजुरांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे. गावखेड्यांमध्ये शांतता दिसून येते. सोयाबीन, मका पिकांच्या कोळपणीला सुद्धा आता वेग आलेला आहे. वडद तांगळा परिसरामध्ये अंतर्मशागतीची कामे सुरू झालेली आहे.
पाऊस लांबल्याने कडवंची नंदापूर परिसरामध्ये शेततळी अद्याप सुद्धा कोरडीच आहे. जालना तालुक्यातील 1615 हेक्टरवरील द्राक्ष बागांवरती संक्रांत, शेतकऱ्यांचे पावसाकडे लागले डोळे. जुलै महिना संपत आला तरी सुद्धा जोरदार पाऊस पडेना, विहिरींची पाणी पातळी खालावलेली आहे. पावसाची दडी असून बुडालाय आमचा रोजगार, मजुरांच्या हाताला कामच मिळेना. नांदेड जिल्ह्यामध्ये रोजगारांचे संकट असून दररोज कमावून खाणाऱ्या गरीब कुटुंबावरती आली आता उपासमारीची वेळ. स्मार्ट मीटर त्यांची, चूक सुद्धा त्यांची, मात्र 220 रुपये भुर्दंड हा ग्राहकांना. स्मार्ट मीटरच्या त्रासाने नागरिक हवालदिल झालेले आहे. तक्रार करायची तर आधी खिसा खाली करा. 17 शेतकऱ्यांना धान्य व्यापाऱ्याने 1 कोटी रुपयांना लुबाडले. आर्णी परिसरामध्ये आर्णी बाजार समितीतील हा प्रकार घडलेला असून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. जोरदार नाही तरी रिमझिम पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित केलेल्या आहे. पारा घटला, उकळा हटला. नागपूर परिसरामध्ये आठवडाभर विदर्भावरती हलक्या ते मध्यम पावसाची मेहरबानी. पावसाचे पुनरागमन झालेले असून चिंतेचे सावट झाले दूर. भंडारा जिल्ह्यामध्ये रोवणीला वेग आलेला असून बळीराजा सुकावलेला आहे. पहाटेपासून शेती कामांची लगबग सुरू होते. शहरातील खोलगट भागांसह शेतशिवार झाले जलमय. तारण योजनेचा जॅकपॉट लागलेला असून धानाला 4060 रुपयांचा भाव मिळतोय. गोंडपिंपरी बाजार समितीमध्ये तारण योजना 163 शेतकऱ्यांना मिळालेला लाभ. प्रति क्विंटल मागे 400 ते 500 रुपयांचा फायदा होतोय. प्रतीक्षा संपली असून घोडाझरी शाखा कालव्यातून वाहणार पाणी. 29,000 हेक्टर क्षेत्र फुलणार. गोसेखुर्द कालव्याची पहिली चाचणी पार पडली. चिंता मिटली असून रिमझिम बरसला. दुबार पेरणीचे सावट दूर झालेले आहे. गडचिरोली परिसरामध्ये पुनर्वसूच्या धारांनी बळीराजा सुकावलेला आहे. रखडलेली रोवणीची कामे पुन्हा जोमामध्ये सुरू. मात्र कोरडवाहू शेतीसाठी मोठ्या पावसाची अजून सुद्धा प्रतीक्षा कायमच आहे. रानटी हत्तींचा धुमाकूळ हा सुरूच असून वैरागड येथे धानपीक तुडवले. 5 तास वाहतूक ठप्प. सतर्कतेचे आवाहन देण्यात आले. बोगस बियाणे विक्री 14 परवाने निलंबित करण्यात आलेले असून कृषी विभागाची मोहीम. 3 कृषी केंद्रांवरती फौजदारी. गडचिरोली जिल्ह्यामध्ये खत मुबलक असून 20,000 टन साठा. खत साठ्याची माहिती आता ब्लॉक स्पॉटवरती. 1.5 महिन्यांपासून महाडीबीटी पोर्टल बंद आहे. निराधारांना मनस्ताप होतोय. हयात प्रमाणपत्राची प्रतीक्षा असून इतर योजनांचा सुद्धा अर्ज प्रक्रिया रखडलीच आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये अखेर बरसला. दुबार पेरणीचे संकट टळले. बळीराजा सुकावलेला असून शेतशिवारामध्ये रोवणीच्या कामाला आता वेग आलेला आहे. गेल्या तासामध्ये 39.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गोंदिया जिल्ह्यामध्ये 20,090 शेतकऱ्यांचे 5 कोटींचे व्याज माफ करण्यात आले. कर्जमुक्तीस पात्र शेतकरी आधार प्रमाणीकरणासाठी सेतू केंद्राची माहिती घेणे सुरू करण्यात आलेले आहे. चिंतेचे ढग विरले. पिकांना संजीवनी मिळते. वरुणराजाचे पुनरागमन झालेले असून चिंताग्रस्त शेतकरी सुकावलेला आहे. भिवापूर तालुक्यामध्ये दिवसभर रिपरिप सुरू होती. खूप झाले देवा, आता आमचा अंत नको पाहू. शेतकऱ्यांच्या आभाळाकडे नजरा लागलेल्या आहे. आभाळ येते भरून पण पावसाचाच पत्ता नाही. चिकणी जामणी परिसरामध्ये वन्य प्राण्यांचा पिकांवरती डाका. कोवडी पिके भुईसपाट झालेली असून शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेले आहे. दरवाढीमुळे एसटीच्या 1.25 लाख प्रवाशांच्या खिशाला लागली कात्री. लालपरीचा प्रवास महागलेला असून दरामध्ये 13.56% वाढ झालेली आहे. शिवशाही आणि ई बसचे दर मात्र जैसे ते आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.